कोणत्या मेथडनी कराल? आताच तुम्हाला सांगितलं डिनॉमिनेटरला जर xy आहे तर रिसबस्टिट्यूट मेथड आपल्याला यूज करायची आहे. जर डिनॉमिनेटरला xy आहे तर आहे डिनॉमिनेटरला व्हेरिएबल्स आहे तर रिसबस्टिट्यूट मेथड मीन्स 2 टाइम्स सबस्टिट्यूशन आपण करणार आहोत. तर इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 ॲज युजल नेहमीप्रमाणे द्यायचा. जर स्टँडर्ड फॉर्म असेल तर बघूया आहे का. हा 10 upon x plus y plus 2 upon x minus y equal to 4 आहे. इक्वल टू अगोदर व्हेरिएबल्स आहे, इक्वल टू नंतर कॉन्स्टंट आहे. तर याला मी इक्वेशन नंबर 1 दिला. हा आहे आपला गिवन इक्वेशन. देन इक्वेशन नंबर 1 दिल्यावर नेक्स्ट गिवन इक्वेशन बघायचं. क्वेश्चन मध्ये जे दिला आहे 15 upon x plus y minus 5 upon x minus y equal to -2 आहे. स्टँडर्ड फॉर्म आहे, इक्वल टू अगोदर व्हेरिएबल्स आहे, इक्वल टू नंतर कॉन्स्टंट, म्हणून याला इक्वेशन नंबर 2 स्टँडर्ड फॉर्म आहे. म्हणून हे सुद्धा काय होतं क्वेश्चन मध्ये दिलेलं इक्वेशन आहे, गिवन इक्वेशन. आता याला सॉल्व करताना आपल्याला सबस्टिट्यूट करावे लागतात अदर व्हेरिएबल्स. सबस्टिट्यूट अदर मीन्स जर क्वेश्चन मध्ये xy आहे तर तुम्ही pq करा किंवा mn सबस्टिट्यूट करा किंवा ab. जर क्वेश्चन मध्येच ab आहे, जे क्वेश्चन मधली व्हेरिएबल आहे ते नाही करायचे, त्याला सोडून कोणतेही व्हेरिएबल्स अल्फाबेट. क्वेश्चन मध्ये xy आहे तर त्या जागी मी दुसरे व्हेरिएबल घेते, सपोज ab. हां, तर कॉमन काय आहे डिनॉमिनेटर व्हेरिएबलचं बघा. हा डिनॉमिनेटर, न्यूमरेटर कॉमन नाही आहे, डिनॉमिनेटर आहे. न्यूमरेटरला 1 लिहिते x plus y जो सेम आहे, याच्या जागी सपोज a आणि हा 1 upon x minus y याच्या जागी b. ह्या आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहे. कुठे करायचे आहे? यामध्ये. कसं करायचं आहे बघा. इथे लिहा इन अबव इक्वेशन्स. वरच्या इक्वेशन मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचं. हां, कसं लिहा? कोएफिशिएंट ॲज इट इज 10 याच्या जागी काय लिहा? a, कारण a लिहिणार आहोत आपण. sin ॲज इट इज कोएफिशिएंट ॲज इट इज याच्या जागी काय लिहिणार आहोत? b इक्वल टू 4. सबस्टिट्यूट केलं न्यू इक्वेशन, तर न्यू इक्वेशन नंबर 1 2 3 कोणापासून तयार झाला हा? फ्रॉम इक्वेशन नंबर 1, फर्स्ट इक्वेशन पासून आपल्याला मिळालं. देन हे नंबर ॲज इट इज याच्या जागी a, sin ॲज इट इज नंबर पण तसाच, याच्या जागी b इक्वल टू -2 विथ साइन लिहायचं आहे. हां, न्यू इक्वेशन नंबर कोणापासून बनला? फ्रॉम इक्वेशन नंबर 2. हां, आता हे लिनियर इक्वेशन्स आले, न्यूमरेटर मध्ये आलेले आहे, a b व्हेरिएबल्स आहे. तर आपण जसं कोएफिशिएंट इक्वल करून सॉल्व करत होतो अगदी त्या मेथडनी करायचं आहे आणि a आणि b च्या व्हॅल्यूज. आता याला सॉल्व करताना हे सर्व तुम्ही विसरून जा. आता फक्त याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा आणि a b च्या व्हॅल्यूज फाइंड करा. ते तुम्हाला इथं कोएफिशिएंट इक्वल करा. कोणाची करा? a ची आहे का नाही, b ची आहे का नाही, a ची करा नाही तर b ची करा. सपोज मी डिसाइड केलं की मी b ची करणार, b ची करणार तर 2 आणि 5 चा एलसीएम 10. इथे 10 येऊ शकतो हो. 2 नी 5 ला मल्टिप्लाय केलं तर 2 नी 5 ला 5 * 2 10.
साइन कशी आहे प्लस मायनस डिफरंट आहे. जर डिफरंट साइन असेल तर तुम्हाला लिहायला लावलं होतं ॲड स्टेटमेंट. सेम साइन असतं तर सबट्रॅक्ट स्टेटमेंट. डिफरंट साइन आहे मी कोणता स्टेटमेंट लिहिते डिफरंट साइन आहे तर ॲड ज्याचे कोएफिशिएंट इक्वल आहे त्याचे कोएफिशिएंट त्याचे नंबर 5 6 ॲड इक्वेशन नंबर 5 and equation number 6. बघा इक्वेशन नंबर 5 50a 10b equal to 20. हा झाला आपला इक्वेशन नंबर 5. हा 30a minus 10b equal to -4. हा ऍड करायचं आहे, साइन चेंज करायची आवश्यकता नाही. 50 plus 30 80a. ओके प्लस 10 minus 10 cancel. प्लस 10 minus 10 cancel. 20 minus add केले 20 plus 4 नाही करायचं आहे 24 रूल नुसार 20 minus 4 60. देन a ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. a as it is equal to खाली equal to 16 80 मल्टिप्लिकेशन a सोबत त्या साइडला गेलं तर डिव्हिजन. कितीने डिवाइड होतं बघा 16 च्या टेबल मध्ये येतात. 16 ने वरती डिवाइड केला 16 1 is 16 16 ने डिनॉमिनेटरला डिवाइड केलं 16 5 चा 80. देयरफॉर तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1/5. ही झाली a ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू पुट करायची कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट अप करा ज्याच्यामध्ये a b असतील. ठीक आहे a b कुठे आहे इथे आहे. कोणतेही एका इक्वेशन जो सॉल्व करायला इझी आहे इथे पुट अप करा नाही ते इथे. तर सपोज मी या इक्वेशन मध्ये पुट अप करत आहे इक्वेशन नंबर 3. हा 3 मध्ये टाकत आहे तर इक्वेशन नंबर 3 लिहिणार 10a plus 2b equal to 4. हा लिहिला इक्वेशन नंबर 3 लिहिला. बघा 10 a च्या जागेवर a ची व्हॅल्यू जी व्हॅल्यू पुट अप करत आहे a च्या जागेवर लिहत आहे त्याच्यामुळे a लिहायचं नाही a ला काढायचं त्याच्या जागेवर त्याची व्हॅल्यू बाकी ॲज इट इज ठेवा. ठीक आहे जसंच्या तसं. हा आता इथे कोणता साइन आहे मल्टिप्लिकेशन. हा मल्टिप्लिकेशनचा रूल आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होत असेल तर करायचे. कितीने कॅन्सल होतात ठीक आहे कितीने 5 दुने 10 2 येतो ना 10 ला 5 ने डिवाइड केलं तर 2 multiplied by 1 2 प्लस हे as it is. ओके हे कॅन्सल झाले 2 आला मल्टिप्लिकेशन साइन as it. 2 plus 2 4b लिहायचं नाही. b वाल्याची बिना b वाल्यासोबत ॲडिशन होत नसते. b वाल्याची b वाल्यासोबत होईल का याची ॲडिशन नाही. तर b ची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे तर व्हेरिएबल as it is equal to खाली equal to 4 as it is प्लस 2 त्या साइडला गेला तर -2. ओके 4 minus 2 2 सबट्रॅक्शन. हा b ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर व्हेरिएबल as it is equal to 2 equal to च्या खाली equal to 2 as it is मल्टिप्लिकेशन त्या साइडला गेलं तर d. ही झाली आपली b ची व्हॅल्यू. ओके तर आपल्याला आता a आणि b च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता कोणाच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आल्या ह्या तर ह्या
जोपर्यंत XY ची व्हॅल्यू भेटत नाही तोपर्यंत ऍड सबट्रॅक्ट करत जायचं, सॉल्व करत जायचं. तर न्यू इक्वेशन नंबर 8. ठीक आहे. अजूनही आपल्याला XY ची व्हॅल्यू मिळालेली नाही. इक्वेशन नंबर 7, इक्वेशन नंबर 8 मिळाला. याला अगेन सॉल्व करूया हा, आणि मग XY ची व्हॅल्यू भेटतात का बघा. आता सॉल्व करायचं म्हणजे पुन्हा स्टँडर्ड फॉर्म आहे कोएफिशियंट इक्वल आहे का, आहे. x चा पण 1 1 आहे, y चा पण 1 1 आहे. मग साइड बघा, तर मी डिसाइड करते की y चा बघायचं आहे. तर y चा साइड कोएफिशियंट इक्वल आहेच y चे. साइड बघा प्लस मायनस डिफरंट साइन आहे, तर काय करायचं, ऍड. तर मी काय करते आता, ऍड कोणाला, जे न्यू इक्वेशन मिळालेले आहेत त्याला. इक्वेशन नंबर 7, इक्वेशन नंबर 8. काय आहे आपलं इक्वेशन नंबर 7 बघा, हा आहे x + y, आणि इक्वेशन नंबर 8 काय आहे x - y = 1. बघा काय आहे, 1x 1x 2x ॲडिशन झाली, 1 + 1 2 + y - y कॅन्सल. देन 5 + 1 6. देन x ची व्हॅल्यू फाइंड करायची, x ॲज इट इज इक्वल टू 6 सुद्धा ॲज इट इज. 2 मल्टिप्लिकेशन त्या साइडला गेला तर डिव्हिजन. 2 6 ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर 3 बेत्रिक 6. 2 3 चा 6. ही झाली तुमची x ची व्हॅल्यू. फायनली आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे. आता y ची व्हॅल्यू कशी काढणार, कुठली, आणि सबस्टिट्यूट x = 3 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये कुठं काय इझी जाते, यात इझी वाटतं की हे इक्वेशन इझी आहे ना, सिंपल इक्वेशन मध्ये टाकायचं, कशातही टाकलं आन्सर व्हायचं सेमच मिळणार आहे. तर मी इक्वेशन नंबर 7 मध्ये पुट करते. ओके, तर 7 मध्ये टाकायचं आहे, इक्वेशन नंबर 7 लिहावं लागेल मला. लिहिला मी इक्वेशन नंबर 7. यात x च्या खाली x ची व्हॅल्यू, x लिहायचं नाही, बाकी ॲज इट इज +3 त्या साइडला गेले तर -3. व्हेरिएबल फाइंड करायचं आहे, पॉझिटिव्ह आहे, साइन द्यायची आवश्यकता नाही. पण -y असतात तर तुम्हाला -y लिहावा लागला असता. इक्वल टू खाली इक्वल टू 5, पॉझिटिव्ह 3 तिकडे गेले तर निगेटिव्ह 5 - 3 2. ही झाली आपली y ची व्हॅल्यू. आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता काय लिहायचं आन्सर, देअरफॉर सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज x = त्यांना पहिले x ची व्हॅल्यू लिहायची, x = 3 and y = 2. दॅट इज इन ब्रॅकेट पहिले x ची व्हॅल्यू नंतर y ची. तर ही झाली बरीच लेंदी मेथड आहे. ॲक्च्युली डिनॉमिनेटरला xy असले तर जी रिसबस्टिट्यूट मेथड असते ती बरीच लॉंग प्रोसेस आहे सॉल्व करायची. तुम्ही स्टुडंटनी प्रॅक्टिस करा. मेथड तीच आहे, रिपीटेडली इक्वेटिंग कोएफिशियंट मेथड यूज केली आहे, बट व्यवस्थित समजून घ्या, प्रॅक्टिस करा, तर नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. जोपर्यंत XY ची व्हॅल्यू भेटत नाही तोपर्यंत आपल्याला लिनियर इक्वेशन इक्वेटिंग कोएफिशियंटनी याच्यात सॉल्व करायचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा.